राज्यातल्या 20 ते 25 अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या अख्ख्या कृषी खात्याची दुरावस्था केल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय। काय आहे हे प्रकरण, त्यावर संबंधित अधिकारी नेमकं काय म्हणालेत पाहूयात। यांच्याच बायकाच्या नावावर ते कंपनी आहे। तुमच्या नातेवाईकांच्या तुमच्या काही कंपनी आहेत, हे खरं आहे का? मला काय सांगितलं की वरिष्ठांची परवानगी घेतल्यानंतर या विषयावर शासनाच्या दृष्टीने मी बोलेल। मला वाटतं शोले मधल्या गब्बर सिंग पेक्षा कितीतरी मोठे गब्बर सिंग झालेले असणार। कंपन्यांना परवाना देताना 3 लाख ते 35 लाखांपर्यंत आर्थिक व्यवहार हे क्वालिटी कंट्रोलसाठी हिंडतच नाहीत। नाही सर, पण जे आरोप लावले त्यावर ते तुमचं म्हणणं मांडा। जे काही आरोप जाधव सर म्हणजे वर सरकार बोले नाही, अधिकारी बोले दल हाले। राजपत्रित अधिकारी म्हणून मला असं मीडियाशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलता येत नाही। फक्त 25 अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातलं कृषी खातं खाऊन टाकल्याचं म्हणत भाजपच्या सुरेश धसांनी मोठ्या लिंकिंग घोटाळ्याचा आरोप केलाय। कृषी साहित्य तपासणीसाठी नेमलेले अधिकारीच स्वतःच्या कंपन्या थाटून बसल्याचा आरोप करत त्यांनी कृषी विभागातील अधिकारी किरण जाधवांवर निशाणा साधला। यावर किरण जाधवांनी मात्र वरिष्ठांशी बोलून प्रतिक्रिया देणार असं सांगितलं। 5 कोटी रुपयांचं कलेक्शन प्रति महिना का काय चालू केलेलं आहे। ते आरोप खोटे आहेत का? तेवढं तर सांग, खरं आहे तो खोटे? मला शासनाने ज्यावेळेस वरच केलं ना, मला परवानगी दिल्यानंतर मी ते बोलेल। किरण जाधवच्या वरचे आका, किरण जाधव या दोघांचा शिष्य आहे। कृषी खात्याचे आका म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे। सर जाधव सर, धस यांनी केलेले आरोप काय आहेत ते समजून घेऊयात। शेतकऱ्यांकडून विविध खतं आणि वस्तूंची खरेदी होते। त्या वस्तू विविध कंपन्यांद्वारे बनवली आणि विकली जातात। त्याच वस्तूंच्या दर्जाची तपासणी करण्याचं काम कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाचं आहे। मात्र धसांच्या आरोपांनुसार ज्यांचं काम कृषी साहित्य तपासणीचं आहे त्या काही अधिकाऱ्यांनीच स्वतःच्या नावे, पत्नी व नातलगांच्या नावे कृषी कंपन्या उघडून ठेवल्या आहेत आणि त्याच कंपन्यांद्वारे शेतकऱ्यांना लिंकिंगद्वारे बोगस बियाणे पुरवल्याचा आरोप धसांचा आहे। आरोपांनुसार राज्यातल्या 30 अधिकाऱ्यांच्या जवळपास 43 कंपन्या अस्तित्वात आहेत। याशिवाय इतर कंपन्यांच्या परवान्यासाठी कृषी विभागात 3 ते 35 लाखांपर्यंत रेट कार्ड आहे। कृषी मंत्री कुणीही असले तरी अनेक वर्षापासून हे अधिकारी एकाच विभागात कसे राहिले? त्यांची एसीबी चौकशी करून कंपन्यांवर छापे टाकले जावेत, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडे धसांनी केली आहे। 5 कोटी रुपयांचं कलेक्शन प्रति महिना का काय चालू केलेलं आहे। 15 वर्ष गुणनियंत्रणमध्ये एक अधिकारी राहतो। 15 वर्ष हे हजारो कोटी रुपयाचे आहे ना। शेतात तुम्ही पाहताय का? एका जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र किती आहेत? 32 अधिकारी तर क्वालिटी कंट्रोलसाठी, हे क्वालिटी कंट्रोलसाठी हिंडतच नाहीत। अरे 20 लोक जर अख्ख्या महाराष्ट्राचे बाप होत असतील तर किती वाईट आहे। एक तर हवामानाची अशी परिस्थिती, शेतकरी अडचणीत आहे, त्याला पैसे घ्यायला लिंकिंग नावाचा जो प्रकार आहे खातामध्ये, युरिया जो कंपनीचा येतो तर त्याच्याबरोबर हे एवढे पॅकेट घ्या, हे तेवढं पॅकेट घ्या, हे कसं काय होतंय? वरिष्ठांची परवानगी घेऊन मी बोलेल। नाही, तुमच्या नातेवाईकांच्या तुमच्या काही कंपन्या आहेत, हे खरं आहे का? असं सुरेश धस यांनी तुमच्यावरती आरोप केलेला। मला काय सांगितलं की वरिष्ठांची परवानगी घेतल्यानंतर या विषयावर शासनाच्या दृष्टीने मी बोलेल। कंपन्यांना परवाना देताना 3 लाख ते 35 लाखांपर्यंत आर्थिक व्यवहार होत होते, अशा पद्धतीचा आरोप तुमच्यावरती केलाय। सर मी तुम्हाला एकच सांगतो, वरिष्ठांनी मला परवानगी दिली ह्या बाबतीत बोलायची, की त्यानंतर मी सविस्तर तुम्हाला बाईट देईल। मला राजपत्रित अधिकारी असल्यामुळे मला मीडियाशी असं बोलता येत नाही। नाही सर, पण जे आरोप लावले त्यावर ते तुमचं म्हणणं मांडा। जे काही आरोप जाधव सर जे आरोप तुमच्यावरती लावले त्यावर तुमचं नेमकं म्हणणं काय? राजपत्रित अधिकारी म्हणून मला असं मीडियाशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलता येत नाही। पण सुरेश धस यांनी जे आरोप लावले की तुम्ही आर्थिक व्यवहार अशा पद्धतीने होत होते, असं तुम्हाला किती वेळा साहेब विनंती करतोय की मला ह्या बाबतीत शासनानं विचारणं होईल आणि शासनाची विचारलं मी त्यानंतर बोलेल। ते आरोप खोटे आहेत का? तेवढं तर सांग, खरं आहे तो खोटे? ते जे आरोप लावण्यात आले सुरेश धस यांच्याकडून जे आरोप लावले ह्याविषयी मला तुम्ही बोलतं करूच नका। कृषी मला शासनाने ज्यावेळेस वरच केलं ना, मला परवानगी दिल्यानंतर मी ते बोलेल। कृषी खात्याचे आका म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे। सर जाधव सर त्यांनी जे काही आरोप लावले ते तुम्ही फक्त तुम्ही मला वारंवार तेच सांगताय, मी तुम्हाला तेच सांगतोय की मला वरिष्ठांची ज्यावेळेस विचारणा होईल त्यावेळी मी तुम्हाला ते बोलेल। कलेक्शन करायचं राज्यभरात अशा पद्धतीचं सुद्धा म्हटलं जायचं, खासगी कंपन्यांकडनं कलेक्शन केलं जायचं, असा आरोप सुरेश धसांकडनं लावला गेला। म्हणजे जे काही आरोप लावले त्याचे तू उत्तर द्या सर।
ते उत्तर देणं अपेक्षित आहे. तुम्ही उत्तर देणं शासन विचारेल आणि त्यानंतर मी त्या बाबतीत बोलेल. वरिष्ठांची परवानगी घेतली. मी एक राजपत्रित अधिकारी आहे. राजपत्रित अधिकारी असल्यामुळे मला वरून मी त्यांना त्याचं आदेशित मागेल आणि त्यानंतर मी तुम्हाला बोलेल. पण मग काय हे सॉरी मी आता सर माझ्या मागे तुमच्या स्वतःच्या गोडाऊन्स आहेत अशा पद्धतीचा आरोप केला जातो. जाधव सर मी तुम्हाला सांगितलं यावर तुम्ही असं मीडियाने हे करू नका मला. तर किरण जाधव होते, हे या सगळ्या विषयांवरती बोलत नाहीयेत. मी राजपत्रित अधिकारी आहे आणि या सगळ्या विषयावरती नंतर मी बोलेन असंही त्यांचं म्हणणं आहे. मात्र आरोपांना त्यांनी कुठेही उत्तर दिलं नाहीये. सुरेश धस यांनी जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपांना मात्र कुठेही कृषी भवन आहे. या कृषी भवन मध्ये जे दक्षता पथक आहे, या दक्षता पथकाचे ते उपसंचालक आहेत किरण जाधव. धसांच्या आरोपात तथ्य असेल तर आधीच शेतकऱ्याला निसर्ग साथ देत नाही. पावसाअभावी पेरण्या लांबणीवर जातात. पेरण्या झाल्यावर गारपीट होते. तरी पिकानं तग धरलं तर रोग पडतो. रोगासाठी फवारणी केली तर त्यातही भेसळ. त्यातूनही पीक वाचलं तर भाव मिळण्याची शाश्वती नाही. भाव मिळाला तरी व्यापाऱ्यांच्या साठमारीमुळे त्यांच्या हाती काहीच लागत नाही. सरकारमध्ये नोकरी करणाऱ्या माणसाच्या बायकोच्या नावावर कंपनी स्थापन करता येते का? मुळात पहिला प्रश्न हा आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिट होते नाही. हां, बायकोच्या आणि पोरांच्या नावावर तुम्हाला कंपन्या कसं करता येते? काही जणांनी आयडिया वापरली, मित्र वापरले, किरण जाधव, नातेवाईक. सरकार बदललं की तरी बी हे बदलत नाही. म्हणजे वर सरकार बोले नाही, अधिकारी बोले दल हाले. शीतल मोठेसह योगेश बोरसे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.